हरे 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 कुंडलिकावरती हरे विठाल श्री वृंदादेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान के जय। हरे 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 श्री गणेश नमः श्री सरस्वती नमः गोपाल कृष्णाय नमः। एका कुलापे पदर पसरुना मरती आम्या नाथे भिकारीना करे आजे कृष्णदान कीर्ती त्रिभुवन भरुदे। श्री संतांची माता चरणावरील साष्टांग एकरी दंडावत पुण्य पावन पवित्र असणारी ही कावलमुडा नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या या भक्ताच्या दरबारात पवित्र असणाऱ्या हा हरिविजय ग्रंथ यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। सज्जन हो मायबाप हो, पहिला प्रथम देवादिदेव भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन हरिविजय ग्रंथातील हा 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायातली उर्वरितली सेवा सज्जन मायबाप कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। गोकुळामध्ये अक्रूर असणारा त्या ठिकाणी येऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादांना घेऊन जात आहे आणि जाते वेळेस गोकुळातले गवळणी गोपाळ आणि गोकुळातले सर्व मंडळी असणाऱ्या त्या ठिकाणी अक्रूराच्या रथाच्या समोर आलेले आहेत बापू आणि समोर येऊन दोन्ही हात जोडून आपला पदर पसरून त्या अक्रूरांना विनंती करत आहे। अक्रूरा, आम्ही तुला शरण आल्या बरं काय, आम्ही तुला असणारा भिक्षा मागायला, जसं काय भिक्षांते माई अशा प्रकारचा उद्गार करतात तशा प्रकारचं मायबापू ते गवळी आणि गोकुळातल्या गवळणी हे अक्रूरांना विनंती करून भीक मागू लागलेले आहे। कयाची भीक मागायला येतात तर कृष्ण दे माई, कृष्णाची भीक मागायलेत मायबापू। जगाचा मालक म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्या परमात्म्याची भीक मागायला येतात। किती मोठा विचार आहे महाराज। आणि अक्रूर असणाऱ्या त्या भगवंताला घेऊन जात आहे। अक्रूर म्हणजे रावसाहेब पाटील अक्रूर, ज्याच्याकडे क्रूर वरती नाही त्याला अक्रूर अशा प्रकारचं म्हणतात। आणि म्हणून गवळणी सुद्धा मागे म्हणलेली आहेत, मागल्या आहेत की बाबा तुझं नाव अक्रूर आहे। आणि अक्रूर हे शब्द कोणाला म्हणतात, ज्यानं दुसऱ्यावर कृपा करते, ज्याच्याकडे क्रूर वर्ती नाही, ज्याच्याकडे राग नावाची वस्तू नाही, त्याला अक्रूर अशा प्रकारचं म्हणतात मायबापू। आणि म्हणून अक्रूरा, आम्ही पदर पसरून असणारा तुला आमच्या मालकाची आमच्या भगवंताची भीक मागायला आम्ही याचक आहोत आणि तू असणारा त्या ठिकाणी राजा आहेस, दान करणार आहेस, दानवीर आहेस। आणि म्हणून एक वेळेस आम्हाला आमचा भगवान देवर काय अक्रूराचे कथा घेऊन माते गोपिया पुण्या मुखे घालते मरते मनमोहर यदुपती न भेटसे आता तो। सर्व गवळणी गोकुळातले लोक म्हणाले तर अक्रूरा एक वेळेस असा आम्हाला भगवान परमात्म्याला देऊन टाकी, एकदा जर भगवान परमात्मा घेऊन गेला तर पुन्हा आम्हाला भेटेल का, अजिबात भेटणार नाही बरं काय। आणि म्हणून अक्रूरा आमच्यावर कृपा कर। बघा ना बापू, काय त्या गोकुळातल्या लोकांचा भाव आहे, काय त्यांचं प्रेम आहे, कितीतरी जन्म असणारे ते भगवंताच्या नामामध्ये घातलेले आहेत माय बापू। तुम्ही आम्ही सुद्धा भक्ती करायला माय बापू, पण तुमच्या आमच्या भक्तीमध्ये कुठलं तथ्य आहे आणि गोकुळातल्या लोकांचं किती तथ्य आहे। कारण जगाचा मालक गोकुळामध्येच वास्तव्य केलेलं आहे, तिथंच अवतार का धारण केले महाराज, तर ते गवळे असणारे ते गोकुळातले सर्व मंडळी हे सगळं प्रपंच असणारा त्या भगवंताला अर्पण केलेले होते। आणि म्हणून माय बापू
तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रकारचं बारकाईनं चिंतन करावं आणि चिंतन करून देव आपल्यासारखा करावं बरं काय. आईसे देखो रे द्याव सगा वाहक भावे नावरते अक्रूरा नयने चालल्या सुधारा प्रेमने कोणी गोपिकांचे अशा प्रकारचं अष्टभावानं त्या ठिकाणी दाटून आले बरं काय. एवढं बोललं त्या अक्रूराला आणि हृदय भरलं माय बापू आणि डोळ्यावाट असणारे हे दुःखाचे अश्रू गळू लागले माय बापू. कारण जगाचा मालक आहे ज्याच्यासाठी माय बापू एवढं कष्ट कराल्या. हे ग्रंथ सुद्धा तुम्ही आम्ही कशा करता लावायला माय बापू तर केवळ असणारं देवाची प्राप्ती व्हावं, देव असणारं आम्हाला मिळावं. आणि दैवायोगानं गोकुळातल्या लोकांना देव मिळाला आणि आखरून घेऊन जात आहे. बघा माय बापू जगाचा मालक म्हणजे फुकट मिळणार माय बापू. योग याग केल्यानं सुद्धा भगवान परमात्मा मिळणार बरं काय. आणि म्हणून दैवायोगाने यांना मिळाला पण यांच्यापासून आखरून घेऊन जात आहे. आणि म्हणून तिथल्या लोकांना अतिशय दुःख वाटू लागलं आणि सर्व मंडळी असणारी माय बापू दुःखित होऊन रडू लागलेली आहे. निर्विकार परब्रह्मे नामरूपातीत आक्रोड मनामध्ये विचार करू लागलेला आहे की बाबा धन्य धन्य गोकुळचे धन निर्विकार निर्गुण निराकार असणारा अरूपात असणारा भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याला रूपात आणलं महाराज. यांनी भगवंताला आखडलं, भगवंताला आपल्यासारखं केलं महाराज. अक्रूराच्या मनातला विचार आहे आपुल्यासारखे करिता तकाळ नाही काळविरत या लागे. संतांचं हे ब्रीज वाक्य आहे. कारण संतांनी आपल्यासारखं करायला वेळ लावत नाही. गोकुळातले मंडळी म्हणजे एक प्रकारचे संत आहेत महाराज. आणि म्हणून असणारे ते आक्रूर मनात विचार करत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवादी देव त्या भगवान परमात्म्याला सगुण साकारामध्ये आणले आणि आपल्यासारखं केले. म्हणून धन्य धन्य असणारे गोकुळचे गवळी, गोकुळच्या असणाऱ्या गवळणी अशा प्रकारचा अक्रूर बोलत आहे. गोपीच्या शोकाचे नाही पारे जैसा वनासे निघता रघुवीरे पाठीला गले अवधान गिरे पैसेची येते झाले. गोकुळातल्या गवळणीचा आणि गोकुळातल्या गवळे लोकांचं त्या ठिकाणी माबापो दुःख अपार दिसू लागलेले आहे. शोकाला पार नाही. त्या शोकाचं जर वर्णन करतो म्हणलं माय बापू तर वर्णन करणं अशक्य आहे बरं काय. त्या अक्रूरांना एक विचार आला. पहिलं पूर्व 7व्या जन्मामध्ये म्हणजे राम अवतारामध्ये ज्यावेळेस कैकेयी मातेच्या आज्ञेचं पालन करून भगवान रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले महाराज. त्यावेळेस त्या विद्यानगरीतल्या लोकांना किती शोक झालेला होता, किती दुःख असणारं झालेलं होतं, किती संकट असणाऱ्याला पडलेलं होतं. तेवढं संकट तेवढं दुःख असणारं गोकुळातल्या गोकुळवासी लोकांना झालेले आहे. आणि म्हणून मायबापू आक्रूर असणारा त्या प्रेमामध्ये मग्न झालेला आहे. एवढं प्रेम देवावर आहे महाराज. तुमचं आमचं प्रेम किती आहे तुम्हा आम्हालाच पाहिजे बरं काय. तुम्ही आम्ही देवावर किती प्रेम कराल्या. सज्जन हो मायबापू बारकाईनं चिंतन करा. गवळी लोक आपल्या देहाचा विचार केले नाही, आपल्या जीवनाचा विचार केले नाही का त्या अक्रूराच्या रथाच्या समोर आडवं पडलेले आहेत महाराज. आणि तुम्ही आम्ही दैवायोगाने आम्हाला देव आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जवळ देव आहे पण आम्हाला कळत नाही महाराज. आणि म्हणून बारकाईनं चिंतन करावं. तुझा आहे तुझं पासी वरे तुझा गा तुकदासी. देव आपल्या जवळ आहे महाराज आणि देवाची पक्की ओळख व्हावं म्हणून हे ग्रंथ आहेत महाराज. जीवनागी नमकसे दैसे
सज्जनो माबापो बारकाईनं चिंतन करा, कारण पाण्यातला मासेला जर बाहेर काढलं तर ते तडफड तडफड करते माबापो. त्या गोकुळातले गवळणी आणि गोकुळ असणार गवळी लोक तडफड तडफड करायला तर भगवान परमात्मा जाऊ लागलेले आहेत. बघा माबापो काय प्रेम आहे, किती प्रेम आहे. त्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही महाराज, बरं काय. आणि देवाला फक्त प्रेम पाहिजे महाराज. या सर्व गवळी गवळ्यांना देवावर विजय मिळवलेले आहे प्रेमानं. थोर प्रेमाचा भुकेला आचे दुष्काळ कयाला. देवाला विजय मिळवण्यासाठी प्रेम होता आणि प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान. सज्जनो प्रेमाशिवाय या जगामध्ये काही समाधान नाही बापू, बरं काय. अथांग असणारं त्या लोकांचं प्रेम होतं आणि म्हणून असणारा तो अक्रूर विचारात पडत आहे महाराज. अक्रूराला नवल वाटू लागलेले आहे, बरं काय. असा प्रकार झालेला आहे. माझी विसाविया जगत जीवना मुख पाहू दे जगत मोहना. आगावर प्रेमाचा बाणा पाजू कोणा सांगू बा. बघा माबापू सज्जनो, माझा इसावा जग जीवना. बाळा अरे कृष्णा, त्या यशोदा मातेचा अंग थरथर थरथर कापू लागले महाराज. आणि यशोदा माता कापत कापत म्हणू लागली, बाळा अरे माझा इसावा आहेस, या जगाचं जीवन आहेस पिल्ल्या. अरे बाळा तू मला सोडून जात आहेस तान्या. एक वेळेस तरी तुझं मुख असणार मला बघू दे रे बाळा. बघा माय बाप हो, काय त्या माईचं प्रेम आहे. कारण माई एवढं प्रेम या जगामध्ये कोणालाही देता येईल ना हो माय बाप हो. कारण माईचं जे प्रेम आहे ना सज्जन हो माय बाप हो, जगामध्ये कुठलीही वस्तू सरपंच विकत घेता येते, पण माईचं प्रेम विकत घेता येत नाही, बरं काय. अथांग असणारं माईचं प्रेम असते. आणि म्हणूनच म्हणलेले आहे माय बाप हो, माय बाप केवळ कासे न जावे तीर्थासे. जगाच्या मालकाची माता म्हणजे यशोदा माता थरथर थरथर कापू लागली आणि भगवान परमात्म्याला बोलू लागली, बाळा अरे एक वेळेस तुझं मला मुख दाखव. आणि मला प्रेमाचा पाना फुटला रे बाळा, आता मी कोणाला पाजू बर का. माझे सावळे कानाई उभी गेला जसे कृष्णाबाई. तुझ वेगळ्या दिशादाई ओस मज वाटते. ती यशोदा माता शोक करू लागलेली आहे. माझे सावळे कृष्णा माय बाई. बघा माय बापो, अरे बाळा माझा काना, माझ्या पिल्ल्या, माझ्या सोन्या, मला सोडून का जात आहेस, कुठं जात आहेस रे बाळा. आणि मी तुला सोडून कसं राहू रे बाळा. सज्जन हो माय बापो, आई हे बाळावर असणारा अथांग प्रेम करते महाराज. त्या लेकरावर प्रेम करणारा हा जगातला पहिला नंबरचा म्हणजे व्यक्ती किंवा ती माता म्हणजे ती माता आहे महाराज. बारकाईनं चिंतन करा सज्जन हो माय बापो. 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये ठेवून हिंडते. बसतावेळी माझ्या माईला काय त्रास झालाय त्या माईलाच माहित आहे. उठते वेळेस काय त्रास झालाय, माईने असणाऱ्या त्या लेकराला ज्या वेळेस जन्माला आणते ना माय बाप हो, तर त्या माईला लाखो इच्छेची यातना भोगावं लागते. आणि तेवढी यातना भोगल्यावर बी त्या माईनं त्या लेकराला जर बघितलं ना माय बाप हो, तर तिचं दुःख असणारं पूर्ण नाहीस होते. आणि म्हणून असणारं ते यशोदा माता त्या कान्हाईला म्हणू लागली, बाळा अरे मला एक वेळेस तरी माझ्या जवळ ये, माझ्या हृदयाला लाग. अशा प्रकारचं बोलू लागलेली आहे. कृष्णा माझा परिधानी कैसी काने भारता कोणी परदेशी. माता जाय सुगमनासी गती तैसे मज झाले. यशोदा माता म्हणू लागलेली आहे, बाळा अरे
जशा प्रकारचं एखाद्या माईनं एखाद्या लेकराला तान्या बाळाला अज्ञान बाळाला टाकून बाजूला निघून जाते, तशा प्रकारची अवस्था माझी झाली बाळा. अरे मी आतापर्यंत तुझी आई होते, पण मला कळालंय तू माझी आहेस. बरं काय बाळा, अरे कृष्णा मी तू माझी आई आहेस. बघा माय बापो, काय प्रेम असणार यशोदा मातेचं आहे. ज्याप्रमाणे आई लेकराला सोडून गेल्यावर त्या लेकराला दुःख होते, तेवढं दुःख असणार मला झालेले आहे बाळा. आणि म्हणूनच म्हणलेले आहे माय बापो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा चुलता बहीण, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. सज्जनो यशोदा मातेच्या शोकाला पार नाही, आता असणार शोक करू लागलेले आहे. एका केवनात मेल्याचा सांगा तिचा कोणी जाती अवचित आहे. कैसे मद केले कृष्णनाथा, पुन्हा मागुता न भेटसे. कृष्णा म्हणजे बाळा, ज्याप्रमाणे एखाद्या हरणीचं लेकरू असणार बाजूला निघून गेल्यावर त्या हरणीला किती दुःख होते, तशा प्रकारचं कृष्ण नाथा बाळा, हे माझ्यावर संकट पडले पिल्ल्या, मला सोडून जाऊ नको बर का. एका पद्मपुराणीचे संवादे राधा देते आले धावता, रथापुढे येऊन त्वरित ध्यानाचे विरोध केले. सज्जनो माय बापो, शिरदर कमी असणारे तुम्हाला मला सांगायचे का बाळा माय बापो, तर पद्म पुराणातली एक कथा आहे बरं काय. ते म्हणजे राधेचं चरित्र आहे, राधेचं असणारं आख्यान आहे. आणि ते आख्यान असणारं तुमच्या पुढे सांगायचा प्रयत्न करतो म्हणाले का. आणि म्हणून राधा असणारी पूर्ण भक्ती आहे माय बापो, बरं काय. राधा भक्ती आहे म्हणून माय बापो, राधेचा आणि भगवान परमात्म्याची फोटो असते, त्यांचा त्या ठिकाणी एकत्रित फोटो राहून त्यांची पूजा का करतात, तर देवा आणि भक्त एकत्रित आहेत महाराज. आणि म्हणून त्या राधा असणारी ती समोर आली आणि रथापुढे येऊन दोन्ही हात जोडून जगाचा मालक म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याला आपल्या डोळ्यानं न्याहाळू लागलेली आहे. हरे स्वरूपी लावणी नेत्रे, हृदये साठविला या रवींद्री. मग कृष्ण चरणी ठेवले शिरे, झाले थोर नवाला पै. काय त्या राधाचं असणारं सामर्थ्य आहे महाराज, बरं काय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या डोळ्यानं बघितलं, ज्या डोळ्यानं असणार भगवंताला बघितलं, त्याच असणार ज्ञान चक्षुन हृदयामध्ये त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती साठवली. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडला. सज्जनो माय बापो, डोळ्यानं बघलेली हुबेहूब कृष्ण मूर्ती हृदयामध्ये साठवली, बरं काय. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झाली महाराज, बरं काय. देव पाहावयासी पुढच्या वैकोला महाराज. जय जेवणाची लवण म्हणजे मीठ, बरं काय. आणि त्या मिठाचं रूपांतर पाण्यामध्ये रूपांतर होते, जशास तसं त्याला पुन्हा बाहेर काढता येते का महाराज, काढता येत नाही. तशा प्रकारचं देव पाहावयासी गेलो, देवाचे भवनी ठेलो. राधेची ही अवस्था झाली महाराज. राधेनं देवाला निहाळलं, बघितलं आणि त्या ठिकाणी आपल्या देह विसर्जित केला महाराज, देहाचा त्याग केला आणि कृष्णमय झाली महाराज. कृष्ण स्वरूपामध्ये लीन झाली. आपला कुठलाच तरी विचार केला का महाराज, बारकाईनं चिंतन करा सज्जनो मायबापो. आम्ही देवाकडे जाते वेळेस सुद्धा विचार करत्या, कथा ऐकाय जायला सुद्धा आम्हाला जीवावर येते मायबापो.
बरं काय, ज्या मालकानं अथांग आमच्यावर उपकार केले गुलाबराव, किती उपकार केले तुम्हाला सांगतो. आपल्या मुखातला एक दात जर बाजूला गेला, एक दात जर खराब झाला तर एका दाताला 10,000 रुपये खर्च यायला महाराज. 32 दाताचे किती रुपये व्हायले आणि बाकीच्या शरीरावरला तुम्ही आकडा काढा किती कोट्यावधी रुपये व्हायले महाराज. अथांग असणारे भगवंताचे उपकार आहेत. राधेने आपला देह विसर्जित केला, भगवंतामध्ये लीन झाली माय बापू. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, भगवंताने हा देह दिलेला आहे आणि म्हणून याच देही याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. सजनाबापू आलेल्या जन्माचं सार्थक व्हावं. बरं काय, 184 योनी 1-1 कोटी फेरण तवा कुठं मानवाचा वारा. आणि म्हणून या कल्पतरू नावाच्या वृक्षावर बसल्या आणि बसल्यावर माय बापू राधेसारखं तुमचं आमचं हित झालं पाहिजे. आणि म्हणून असणारा हा दास आहे बरं काय. राधा चमत्कार राधा हरे पगाली साजारे गोपी दत्त सबरे वाढते भागे आले. राधा असणारी हरिरूप झालेली आहे आणि हरिरूप झाल्यावर सगळे तटस्थ होऊन बघू लागलेले आहे. बघा माय बापू काय सामर्थ्य आहे. सर्व गवळी गवळण्या त्या जेवढे काय अक्रूर हे सगळे तटस्थ होऊन बघालेत महाराज. भगवान परमात्मा आणि भक्ती एक झालेली आहे. बरं काय, राधा आणि भगवान परमात्मा एकत्रित झालेत महाराज. काय सामर्थ्य म्हणावं. भक्त आहेत महाराज. भक्तायशी जाना जे हे उदास गेले आशापास निवारोने विषय तो त्यांचा आला नारायण नावडे जनधन माता पिता. राधेची अवस्था झाली महाराज. तुम्ही आम्ही असणारे या मायारूपी सागरात अडकल्या माय बापू. रावसाहेब पाटील मायेमध्ये अडकल्या म्हणून आम्हाला बाहेर निघायला जड झालंय महाराज. आणि म्हणून माय बापू त्या राधेचा उद्धार झाला आणि सगळे लोक तटस्थ होऊन बघू लागलेले आहेत. धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती हरे दुर्गे झाले. नाना प्रकारचे साधण्याचं कार्य करतात बरं का या जन्माला आल्यावर. साधने म्हणजे योग याग जप तप माय बापू अनेक प्रकारचे. कोणी जटी कोणी असणार त्या ठिकाणी पाणी खाऊन राहतात, कोणी जटा बांधून राहतात, कोणी निस नागवा त्या जंगलामध्ये राहतात. पण त्याला सुद्धा माय बापू भगवंताची प्राप्ती झाली नाही. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लीन होता आलं नाही. त्याला सुद्धा देव मिळाला का. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंपा धर्मा. सज्जन बाबापो ज्यानं योग केला याग केला त्याला सुद्धा त्या ठिकाणी बाबापो देव मिळालेला नाही. आणि कठीण आहे महाराज. ज्यानं योग केला याग केला त्याला अभिमान आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये एक वये गुलाबराव, योगाची वाटा जे का निघाल्या वाटा तया दुःखाची वाटा भागाला. कारण योग सोपा नाही महाराज. बरं काय, मग आता योग सोपा नाही तर राधेनं काय केलंय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. आसुरी संसारी जीव वेग करे वेद शत्रु बारे बाहेर सदा. सज्जन बाबापो तुम्हाला मला एकच करायचं आहे. हाती काम मुखी नाम. बरं काय, अखंड कामामध्ये खंड नाही आणि अखंड वाचन नामस्मरण करायचं आहे महाराज. या राधेनं हे कार्य केलंय आणि राधेचा उद्धार झाला. सोहारी म्हणे अप्रोरा आता रक्त चालवे सत्वरा परित्या गोपिका सुंदरा मागे दुरे राहते. एक काम करीत लय वेळ थांबल्यानं लय अवघड होते. आता रथाला
वाऱ्याच्या वेगानं जाऊ दे बर काय. आता हे गोपिका असणारे सोडण्याचा पाठीमागे लागतात. अक्रूरानं ऐकिलं महाराज, सेवके करावे सांगितले कामा. काय सेवकाचं कर्तव्य आहे महाराज. ध्यानात ठेवा, चिंतन करा या गोष्टीवर. लेकरांना आई वडिलांना सांगलेले आज्ञेचं पालन करावं. गुरुने सांगलेले शिष्यानं पालन करावं. वडील कोणी आपल्यापेक्षा वयोवृद्ध असेल त्यांनी जर आम्हाला आज्ञा केली तर त्याचं पालन करावं. माय बापू, जगाचा मालक म्हणजे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि अक्रूर कोण होता महाराज? अक्रूर हा यादव कुळातला होता बरं काय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आप्त होता बरं काय. आल्या आल्या अक्रूराच्या पाया भगवान श्रीकृष्ण परमात्मा पडाले, परंतु देव माझ्या पाया पडाले का? देव कळालेला होता अक्रूराला, म्हणून अक्रूरानं लोटांगण घातलंय आणि भगवान परमात्मा अक्रूराला उचलले आणि आपल्या हृदयाला लावले बरं काय. आणि म्हणून मायबाप हो, तुम्ही आम्ही कोण आहोत, आपलं कर्तव्य काय आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. वागे टाकेले जगते तेव्हा मूर्छा येऊन गोपिका पडते. हंकारी ती कृष्णा मागे. मालकाची आज्ञा झाल्यावर अक्रूर असणाऱ्या त्या ठिकाणी पवन गती वाऱ्याच्या वेगाने रथ समोर जाऊ लागलेला आहे आणि पाठीमाग गवळणी धाव घेतलेली आहे. महाराज, कृष्णाई कृष्णाई माझी माऊली थांबा बर काय. अशा प्रकारचे हाक मारू लागले, भगवंताच्या नावाचे हाक पडू लागले. अट्टहासन बर काय मायबाप हो, जोरजोऱ्याने भगवंताची धावा करू लागले. कृष्णा धावरे लवकरे, संकट पडले भारी आले तो आमचा. वारे आले वारे कृष्णा धावरे. धावा करू लागले मायबाप. भगवान परमात्म्याचा रथ समोर झालाय. काय म्हणते महाराज? थोडी हंकार आहात बलावरा वैकुंठ नायका. आमुले हात गोपिका वधोने जाई आकाशे. कपाळ पिटून घेऊ लागले, दुःख करू लागले आणि अंतःकरणात म्हणू लागले, वैकुंठ नायक असणारा भगवान परमात्मा दुरावला बर काय. देवा एक वेळेस असणारा स्थिर राहा आणि आमचा अंत करा बर काय, अंत करून मारून जा, अशा प्रकारचं बोलू लागले आहे. रथ क्रमात जात दृष्टी पाहते सुंदरा. सज्जनो बाळगो, सर्व असणारे दुःख करू लागले, आटासन रडू लागले आणि त्यावेळेस बोलू लागले, आता कधी आम्हाला भगवान परमात्मा मिळेल, कधी आमच्या डोळ्याने या त्या ठिकाणी भगवंताला बघता येईल. डोळे तुम्ही पहारे माझ्या विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्याले सुख पहा विठोबाचे मुख. अशा प्रकारचं मायबाप हो त्या असणाऱ्या गवळणींना वाटू लागलेले आहे. मनती प्राण सकया मन मारे तुझा योगानले परमधारे. एक मनते रथांवरे धावणे जाऊच लागे. जीवन असणारे भगवंत हे परमारी तुझा योग नवतरी असणारे मायारूपी जाळी आहे बरं काय. या जाळीमध्ये हा जीव अडकलेला आहे, फडफड फडफड करत आहे महाराज. जसं चिमण्यांना असणारं पाखरांना ते जाळं घालणारा जाळं टाकून त्याच्यात दाणे टाकून त्यांना अडकते, अडकल्यावर ते पाखरं असणारे तडफड करतात. तशा प्रकारची आमची अवस्था झाली बरं काय.
कृष्णा आता मात्र आमचं काही खरं नाही. आणि दुसरी असणारी गवळण बोलू लागली, काही तर रडू लागले म्हणले चला धावत जाऊता आणि रथाजवळ जाऊन त्या रथाला उभा करूता, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. घालून कर्णाचे आले रथाला वागे परतोरे निधी तरी बळची हिरवले आलो मला मोहने आताचे. काय दुसरी बोलू लागली, काय म्हणजे अक्रूराकडे जाऊन त्याला विनंती करू, त्याच्या पाया पडूत आणि रथाला ओढून आणूत. बरं काय आपण सगळ्या जणी तिथं जाऊता आणि अशा प्रकारचं बोलून त्या ठिकाणी आटासाने दुःख करू लागलेत. मा बापू एवढं मोठं दुःख असणार त्या गोकुळातल्या गवळणीला झालेलं आहे. आंबे आहो इतक्या सुंदर अक्रूरे कला काय करी तुरंत गेला बहुत दूरे विकरणारी पडीला. गवळणी असणारे एकमेकाला बोलायला येतात. अगं म्हणजे आपण एवढ्या नाही एकटा एक अक्रूर काय करणार आहे, आपण सगळ्या जणी असणारी त्याच्या समोर जाऊ आणि गोळपा घालून कृष्णाला खाली उतरून आपल्या गोकुळामध्ये घेऊन येऊ. काय करणार आहे अक्रूर, एवढं त्या ठिकाणी बोलल्या आणि समोर बघितलं तर महाराज रथ असणारा दूर निघून गेलेला होता. अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. भारते देणे का परम पुरुषा तुझं विनवस काही दिशा क्षीरसागर विनाशा जातो से कैसा का कोणी. सागरामध्ये वास्तव्य करणारा असा तो भगवान परमात्मा परम पुरुष असणारा. बरं काय असा तो भगवान परमात्मा देवा आम्हाला कशा प्रकारचं तो टाकून देऊन जातोस. बरं काय तुला असणार त्या ठिकाणी आम्हाला सोडून कसं जावं असं वाटत आहे. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. दूर निघून गेलेला होता आणि म्हणून असणारा त्या गवळणींना अतिशय दुःख झालं, चिंता लागली आणि चिंतेनं काय करू लागलेले आहे. आवड्या गोपिया कंत करीते बोला परत जास्वंदते एक म्हणते आणि त्वरिते नावाता गोकुळा. अख्ख्या गोकुळातल्या गवळणी आणि गोपाळ लोक गवळी लोक आकांत करू लागले, रडू लागले. माय बापू त्या दुःखाचं असणारं वर्णन करणं शेषाला सुद्धा अशक्य आहे. हजार लोकांच्या शेषाला माय बापू. आणि दुसरी गवळण म्हणू लागली, आता त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा नाही, त्या गोकुळाला घेऊन तरी काय करूता. बघा माय बापू गोकुळ म्हणजे दुसरं कोणतं नाही महाराज. रावसाहेब पाटील गोकुळ म्हणजे हे देह आहे. या देहातला कृष्ण निघून गेला तर या देहाला जाळतात माय बापू. बरं काय आणि म्हणून ते गवळणी म्हणाले का या देहामध्ये देव नाही, या गोकुळातला देव निघून गेला तर या गोकुळाला ठेवून तरी काय करूता. बघा माय बापू त्यांना हे कळालं आणि म्हणून त्या प्रकारचा विचार मांडलेले आहेत. आणि तुम्ही आणि असणारा त्या ठिकाणी कोणता विचार मांडावं हे ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला घेता येते माय बापू. मग या देहामध्ये भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. परापचंती मध्यमा वैखरी या चारही वाचन भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. अंत चतुष्टीने चिंतन झालं पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी अखंड देवाचं चिंतन झालं पाहिजे. ऐसा शोक करीत सुंदरी प्रवेशला यशोदेच्या मंदिरी तू यशोदा मध्ये ते अवसरे माझा श्रीहरे दाबागे. अशा प्रकारचं दुःख करते वेळेस त्या ठिकाणी हे सगळ्या गवळणी असणारे यशोदा मातेच्या घरी गेल्यावर काय
आणि यशोदा मातेच्या घरी गेल्यावर सगळ्या घरी बसल्या मायबापो आणि सगळ्या गवळणींना यशोदा माता बोलू लागलेली आहे की म्हणजे माझा कृष्ण असणारा दावा घे. गवळणी हो, माझ्या लेकराला दाखवा, माझं लेकरू कुठं गेलेले आहे, माझ्या लेकराला कोणी पाहिलं का. बघा माय बापू काय प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये यशोदा माता वेडी झालेली आहे. बरं काय, वेडा झालो वेड्याच्या गावा गेलो. बरं काय, अशा प्रकारची ते यशोदा माता येण्यासारखं त्या भगवंताचं चिंतन करत आहे, भगवंताबद्दल चर्चा करत आहे. अजून काय म्हणते महाराज, यशोदा मंदिरात हिंडते मला आता मदतीच्या कृतनाते तो कुंडला तो समयते तातुने यथाते मद गेला. यशोदा माता असणारी त्या घरामध्ये रडत रडत फिरू लागलेली आहे. माय आहे महाराज. माईच्या प्रेमाचा अंत जगाला कोणालाही लावता आला नाही माय बापू. बरं काय, आई वडिलांना माय बापू किती सुख देवावं ते त्या लेकराला कळालं पाहिजे महाराज. बरं काय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आई म्हणजे यशोदा माता आपल्या घरामध्ये फिरू लागली. फिरत फिरत दुःख करू लागली. सण महिना आलाय, तिला काही जरी बघलं तरी त्या ठिकाणी वैकुंठीचा नाथ यशोदा मातेला आतापर्यंत कळालं नाही महाराज. पण आज मात्र यशोदा मातेला कळालंय की माझं बाळ म्हणजे ते माझं बाळ नाही, तर ते वैकुंठीचं निदान आहे, वैकुंठीचं रत्न आहे. आणि त्या लेकराला मी किती त्रास दिलो, किती काम लावलो, आणि म्हणून ती यशोदा माता असणारी दुःख करू लागली, रडू लागली, घरात फिरत रडू लागलेली आहे. सापळा गोपी यशोदेचे कंठी घालते तेव्हा रडविते शोक केला पण मायसाठी नावर्णलेचे कोणाते. बघा बाबा सज्जन हो, सर्व असणारे गोकुळातल्या गवळणी असणाऱ्या त्या यशोदा मातेच्या कंठाला मिठी मारले माय बापू. आणि मिठी मारून ते यशोदा माता आणि ते गवळणी असणारे शोक करू लागलेले आहेत. काय शोक म्हणावं, किती प्रेम म्हणावं महाराज. अथांग असणार प्रेम त्या कृष्णाईवर होतं माय बापू. आखं गोकुळ असणार प्रेम करत होतं माय बापू. बारकाईनं चिंतन करा माय बापू. मिठी मारून रडू लागली तर रडते वेळेचा जो शोक आहे ते न वर्णवे, वर्णन करणं शक्य आहे महाराज. अथांग असणारा तो शोक होता. आणि म्हणून माय बापू सज्जन हो, आई वडिलाची असणारी सेवा तुमच्या आमच्यानं झाली पाहिजे, केलं पाहिजे. आई वडील आम्हाला कळाले पाहिजे, आईचं प्रेम आम्हाला कळालं पाहिजे. आणि म्हणून श्रीधर स्वामी अतिशय सुंदर हरी विजय लिहिलेले आहे. शोके वर्णित आहे कथा स्वर्गदय कंठ झाला तत्वता शुकाचे धारीची अवस्था हे वर्णिता मग नाही. सज्जन मायबाप नेहमीच्या अरण्यामध्ये सुख मुनी असणारे त्या सनकादिक ऋषी मंडळींना बरं काय, साधू संतांनाही कथा सांगू लागलेले होते बरं काय. आणि कथा सांगते वेळेस याचं दुःखाचं वर्णन करते वेळेस सुख मुनीचं हृदय, सुख मुनीचा कंठ भरून आला, सदगदित झालं माय बापू. तर जे कंठ सदगदित झाला, जे असणार ते हृदय भरलं सुख मुनीचं, त्याचं सुद्धा वर्णन श्रीधर स्वामी म्हणाले ता सज्जन हो माय बापू मला करता येईना बरं काय. आणि म्हणून माय बापू मज पामरासी काय तोरपण पाये जेवाना पाये बरे. म्हणून माय बापू किती जरी माणूस विद्वान असला तर त्या ठिकाणी लहानपण घ्यावं माय बापू. लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. आणि म्हणून अशा प्रकारचं असणारं श्रीधर स्वामी तुम्हा आम्हाला सांगू लागलेले आहे. आणि सगळ्या जगाला परिचिते धन
त्याचीच कीर्ती सांगा पुढे. सज्जन बाळांनो, भागवत ऐकिते वेळेस सदगत झाला परीक्षिती. राजा परीक्षिती असणारा हा विषय ऐकित होत महाराज. 7 दिवसात मामा राजा परीक्षितीचा उद्धार झालाय. काय नाव आहे तुमचं? चंद्रकांत दिगंबर पाटील दुगाडी. बरं काय, 7 दिवसामध्ये कोणाचा उद्धार झालाय महाराज? परीक्षिती राजाचा. हृदय असणारा त्या ठिकाणी भरून आलं महाराज. सदगदित झाला आणि सदगदित होऊन डोळ्यावाट अश्रू गळू लागले. मी या लेकराला नाव काय विचारलो माय बापू? तरुण मंडळी आहे, जवान लेकरू आहे, 18 वर्षाचं लेकरू आहे आणि या 18 वर्षाच्या लेकराला भगवंताच्या कथेची आवड राहावं महाराज. बरं काय, कथा ही या जीवाला चांगलं मार्गदर्शन करणारी, या जीवाचा उद्धार करणारी कथा आहे माय बापू. बरं काय, आणि ज्यावेळेस आम्हाला कथेची गोडी लागली, आम्हाला कोणाला राम राम करता येत नव्हतं माय बापू, पण कथेची गोडी लागल्यामुळं दगडाला सुद्धा पाना फुटते. आणि म्हणून भगवंताचं चरित्र वयोवृद्ध तर ऐकावं, पण तरुण मंडळी ऐकावं माय बापू. बाळा, तू फार भाग्यवान आहेस. अरे जगामध्ये श्रीमंत लोक असतील खूप, पण तुझ्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही. कारण तू कमी वयामध्ये इथं येऊन कथा ऐकत आहेस. कधी वाचवायला मिळालं तरी नाराज नाहीस आणि कधी वाचवायला मिळणं गेलं तरी नाराज नाहीस. माय बापू, हे बीज तसं आहे, कारण ते अर्जुना पाटलाचा नातू आहे. काय, कारण शुद्ध बीजा पोटी हरी रसाळ गोमटी. माय बापू, हे आई वडिलांचं पुण्य असते. आणि म्हणून आपला विषय असा चाललाय माय बापू. तर त्या ठिकाणी शुक मुनीचं हृदय दाटलं, डोळ्यावर अश्रू गळू लागले, असा प्रकार झालेला आहे. असुरेश्वरा सांगे वरती सख्यानो घर लागते के पाणी. आता माझा जगजेठी पुन्हा रट्टी पडेना. त्या गवळणींना बोलत आहे की म्हणे आता माझा जगजेठी, जगाचा जेठी असणारा, जगाचा मालक असणारा कधी मला भेटेल, कधी माझ्या डोळ्याला, माझ्या लेकराला, माझ्या तान्याला बघल, माझं सोनं कधी माझ्या डोळ्यापुढे येईल. माझा बाळ असणारा, ज्या बाळाला माझ्या अंगावर घेऊन खेळलो, ज्या बाळाला माझ्या रक्ताचं दूध करून पाजवलो, जो बाळ असणारा त्या ठिकाणी माझ्या हृदयावर, माझ्या छातीवर झोपलंय, त्या माझ्या बाळाला, त्या माझ्या पिल्ल्याला कधी मला भेट होईल आणि कधी माझ्या डोळ्यानं त्या सोन्याला बघाल. अशा प्रकारचं ती यशोदा माता त्या गवळेलेला म्हणत आहे महाराज. कृष्णाचे जे बालविने टाकले गोपी पुढे आणवले. हरेचे खेळावयाची खेळली हृदय धरुणे मायरणे. काय प्रेम आहे महाराज. त्या प्रेमाचं वर्णन करणं शक्य आहे. अथांग असणारं माईचं प्रेम असते. माय बापू, तुम्हाला एक सांगून जातो, सागराचा अंत लावता येईल, सागराची खोली मोजता येईल, पण माईच्या प्रेमाच्या खोलीला मोजता येईल महाराज. माईचं प्रेम अथांग आहे महाराज. त्या माईचं माईलाच माहित आहे, दुसऱ्याला कळल का महाराज? कासरला लागलेले लेकरू, त्या लेकराला त्या माईचं प्रेम आणि त्या माईचं लेकरावरलं प्रेम. बरं काय, यशोदा मातेनं ते आत जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची खेळणी आणली आणि खेळणी आणून त्या गवळणीच्या समोर टाकली. समोर टाकून त्या खेळण्याला बघून रडू लागली. माय बापू, सज्जन हो माय बापू, माईचं प्रेम तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण एक वेळेस मी एका गावाला पोतीला गेलो होतो माय बापू, आणि रात्र झाल्यामुळे तिथं झोपलो. सकाळी उठलो 4 वाजता. एक माय असणारी 5:30ला उठली आणि ती 5ला ती सडा समर्जन करायची. त्या माईचं लेकरू उठलं.
आणि लेकरू उठल्यावर ते लेकरू रांगू लागले आणि रांगते वेळेस रडू लागले. ती माय असणारी दुर्डीकडे गेली. दुर्डीमध्ये एक भाकरीचा कुटका होता महाराज. ते कुटका असणारा आपल्या बाळाच्या हातात दिली. ते लेकरू असणारे ते कुटका घेतलंय आणि रांगू लागले. आणि त्या बाळाची माय असणारी सडा समर्जन करत होती. गाईच्या शेणानं, त्या पवित्र शेणानं अंगण असणारं सारण काढत होती. आणि ते लेकरू ते कुटका घेऊन रांगत 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 आईजवळ आले. त्या कुटक्याला शेण लागलेलं होतं महाराज. आणि रांगते वेळेस ते लेकरू आईजवळ आलंय आणि आईजवळ येऊन आईच्या तोंडात घालालंय. तर आई आपला तोंड पसरली आणि शेण आहे म्हणून विचार केली नाही. ते प्रेमाचा घास त्या आईनं सहज आपल्या उदरात घेतला महाराज. त्या आईचं प्रेम अशक्य आहे महाराज. जगामध्ये सगळं काही मिळेल पण आईचं प्रेम कुठेही मिळणार नाही महाराज. आणि म्हणून यशोदा माता त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे खेळणं त्या सगळ्या गवळणीच्या पुढे टाकून आणलेली आहे. करते वेला खेळणं अलंकार समोर आणलेले आहे. आणि समोर येऊन त्या सगळ्यांना सांगू लागले माझ्या बाळाचा अलंकार आहे, माझ्या बाळाचं हे खेळणं आहे, माझ्या बाळाचा असणारा गळ्यातली असणारी वैजयंती माळा आहे, चिमुकली असणारी माळ मायबाप हो. आणि ते दाखू दाखू रडू लागली. एखाद्या माईचं असणारं लेकरू जर त्या माईपासून दूर गेलं ना मायबाप हो तर ती माय असणारी माझ्या लेकराचे कपडे होतं. माझा बापू इस्त्री केल्याशिवाय लेवत नव्हतं माय. माझा माय बापू माझा बापू असणाऱ्या फलानी वस्तूच का स्वीकार करत होता. म्हणून त्या लेकराची आठवण करू करू रडते. तशा प्रकारचं यशोदा माता भगवंताची आठवण करू करू गवळणी पुढे रडू लागलेली आहे. हरीची भंगरी चांगले जशी अप्रतिम होते होवेले चिमणीची हरीची मुरली ऐकता हरेले चित्तवते. सज्जनो मायबापो भगवान परमात्मे भगवंताची असणारी घोंगडी बर काय चिमुकली असणारी बासरी वाजवल्यावर त्या ठिकाणी सर्व प्राणी तन्मय होऊन तटस्थ होऊन त्या भगवंताची मुरली ऐकत होते महाराज. आणि ती सुंदर असणारी ती गोड असणारी मुरली त्या यशोदा मातेनं समोर आणलं आणि गवळणीला दाखवू लागलेली आहे. दाखवत दाखवत रडू लागली. दाखवत दाखवत आपल्या लेकराची आठवण करू लागली. बघा माय बाप हो काय त्या यशोदा मातेचं पुण्य म्हणावं. जगाच्या मालकाला आपलं लेकरू म्हणून बाळगली आणि त्या लेकराची आठवण करून यशोदा माता रडू लागलेली आहे. हरिताची मला पितांबरे शिदोरीचे जाळे सुंदरे श्रीचे पिछे परिकरे करिता रत्न जडिते. भगवंताचा चिमणासा पितांबर चिमणासा असणारा त्या ठिकाणी जे भाकरी वगैरे न्यायचं जाळं होतं महाराज बरं काय अतिशय सुंदर असणार. जाळ्याला बघल्यावर सुद्धा रमून जावं, रममय वातावरण व्हावं, त्याचं मन स्थिर व्हावं, त्याला सजवलेले मारवावं. आणि त्या ठिकाणी तटस्थ होऊन बघू लागल्यात गवळणी. हे सगळं असणारं यशोदा माता दाखवू लागली आणि रडू लागलेली आहे. मंदिर माया मरे पूर्व कर्म भोय आरारे जगाचा मालक म्हणजे भगवान परमात्मा. कारण मायामय असणारे कर्म आडवा आले. बघा मायबापो बारकाईने चिंतन करा. देवाला चला होता, दररोज पती ऐकायचा जात होता, पण योगायोग असणारं काहीतरी विघ्न समोर आलं की पोतीला जाणं बंद केलं, 90 चालू केलं आहे की नाही. म्हणजे हे मायामय विघ्न आडवा आलं बरं काय. तशा प्रकारचं असणारं मायामय विघ्न काहीतरी आल्यावर अशा वस्तू अशा घटना घडतात असं यशोदा मातेचं म्हणणं आहे बरं काय. आणि म्हणून भगवान परमात्मा दुरावला असं त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. पुतळा श्वासने आगे बघे मारिले
शोषण कसं केलंय महाराज? अगोदर पुतणेच्या त्या स्तनातलं 20 प्राशन केलंय, नंतर दूध प्राशन केलंय आणि नंतर असणारं तिचं रक्त प्राशन केलंय. भगवान परमात्म्याला बघत बघत पुतना देवासारखी झाली महाराज, आहे की नाही? शेवटचा दिवस गोड भावा, कारण शेवटचा दिवस पुतणीचा गोड झाला. अग बघ केसरी अशा प्रकारच्या दैत्यांना मारलाय आणि पर्वत असणारा करंगळीवर उचलले महाराज. द्वादश गावचा असणारा अग्नी गिळालय. अशा प्रकारचा भगवंता असा असणार बोलू लागलेली आहे. किती वेळ झाली तुम्हाला? काय झालं? 10 वेळा किती झाल्यात मला? 38. काय झालं किंवा